काय झालं? कारभारी पाहिजे ग बाई, असं कारभारी पाहिजे ग बाई, कारभारी पाहिजे ग बाई, असं कारभारी पाहिजे ग बाई, कारभारी पाहिजे का बाई, असं कारभारी पाहिजे का बाई, कारभारी पाहिजे का बाई, असं कारभारी पाहिजे का बाई. अगं हो 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 हो, किती त्या कारभाऱ्याचं कौतुक. असा करतो तरी काय तुझा कारभारी? काय करतो? कारभारी माझा लय भारी, कसब्याच्या प्रगतीची आस कारभारी, उभा पाठीशी विठ्ठलावानी ग बाई, कारभारी करतो सेवा जनांची, वाट बघते अशा विकासाची, कारभाऱ्याचं राज्य येऊ दे ग बाई. आणि म्हणूनच म्हणते काय कारभारी पाहिजे ग बाई, असा कारभारी पाहिजे ग बाई, कारभारी पाहिजे ग बाई, असा कारभारी पाहिजे ग बाई, कारभारी पाहिजे का बाई, असं कारभारी पाहिजे का बाई, कारभारी पाहिजे का बाई, असं कारभारी पाहिजे का बाई. अरे वा वा वा, कारभारी भारीच आहे की ग. मग भारी तर आहेच आपला कारभारी, खरा खुरा कारभारी माझा, समृद्ध विचार आहे उद्याचा, सुख सोयी नांदवेल ग बाई, मदतीचा हात उभा घेऊनी, हाताचं चिन्ह ओळख सजवूनी, सेवेची संधी देऊया ग बाई. म्हणूनच म्हणते काय कारभारी पाहिजे ग बाई, असा कारभारी पाहिजे ग बाई, कारभारी पाहिजे ग बाई, असा कारभारी पाहिजे ग बाई, कारभारी पाहिजे का बाई, असं कारभारी पाहिजे का बाई, कारभारी पाहिजे का बाई, असं कारभारी पाहिजे का बाई. वा 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 शाहीर, आज फारुड एकदम छान झालं म्हणायचं की. अरे चेल्या हे भारूड नव्हतं, ते ह्या जनतेच्या मनातलं गारूड होतं. म्हणजे ही जनता बी रवी भाऊ धंगेकर यांच्यावर लय खुश आहे म्हणा की. अरे म्हणायचं काय आहे त्यात, ते तर आहेत. प्रत्येक संकटात पाठीशी उभा राहणारा, मायेनं आपल्या सुखसोयीसाठी धडपडणारा सच्चा माणूस, आपला माणूस आपल्या सोबत उभा आहे म्हणल्यावर जनता त्याच्यावर खुश होणारच की. मग शाहीर आता पुढं पुढं बघायचंय का तुला? बघायचंय की. चल तर मग. चला. काय रे, कुठे निघाला? कामाला चाललोय. कामाला? तुझी तब्येत तर खराब होती, एवढे उपचार करून बी बरा नाही झाला तू. आपल्या माणसाची साथ असेल तर असलं रोगराईन संकट सहन हरवतो माणूस. ते पण खरंय म्हणा. अरे पण हा चमत्कार झाला तरी कसा? काय सांगू बाबा, लईच खराब वेळ होती ती. आजार बरा होईना, तो बरा होण्यासाठी खर्च करावा तर दमडी उरली नाही खिशात बघ. मग रे? आणि मग काय, आपलं रवी भाऊ धंगेकर देवासारखं धावून आलं. दवाखान्यात असताना आपुलकीनं विचारपूस केली, माझ्याकडं माझ्या कुटुंबाकडे लक्ष दिलं. खरं तर त्यांच्या आशीर्वादानंच बरा झालो बघ. मी बी लय ऐकलं होतं रवी भाऊंबद्दल, पण तू सांगितलंस लय बरं वाटलं बघ. आपला विचार करणारा आपला माणूस आपल्या सोबत आहे बघ. आता ह्यो आपला माणूस आपली सेवा करण्यासाठी आपल्या कसबा मतदारसंघात निवडणुकीला उभा आहे. काय सांगतो? मग मी अशा सच्च्या माणसाला मत देणारच. हा, लक्षात ठेव, आपल्या माणसाचं चिन्ह आहे हाताचा पंजा. तर ह्याच चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करायचं. चल तर मग. चल. काय म्हणता बाबूराव, कसं काय चाललंय? अरे निवांत, लय निवांत, एकदम मजेत बघ. अरे कुठे गेला होता? पोराला शाळेत सोडायला गेलो होतो. या शाळेत शिकतोय होय तुझं पोरग? श्रीमंत झाला राव तू तर. होय, झालो श्रीमंत. माणूस पैशाने श्रीमंत होत नसतो रे, माणसाने मनाने श्रीमंत असावं, आपल्या रवींद्र भाऊ धंगेकरांसारखं. अरे वा, देव माणसाचंच नाव घेतलंस की. अरे देव नाही, माणूसच आहे, पण देवापेक्षा कमी नाही बघ. पोराला शाळेत घालताना चांगल्या शाळेतच घाल बाब्या, म्हणून हक्कानं आपुलकीनं त्यांनीच सांगितलं. अडीअडचणी संकट आली तर रवींद्र भाऊ धंगेकर हा माणूस आपल्या सोबत आहे, तर फिकीर कशाला करायची. खरं आहे बाबूराव, लयच हुशार झालायस, शहाण्यागत बोलायला लागलायस. अरे आपण सगळ्यांनीच हुशार व्हायची वेळ आली आता. होय गाड्या, या माणसाला जर संधी दिली तर विकासाचं पारड जडच म्हणून समज. येत्या निवडणुकीला आपले रवी भाऊ धंगेकर यांना आपण निवडून आणायचं. हा, आता लक्षात ठेवा, रवी भाऊ धंगेकरांचे चिन्ह आहे हाताचा पंजा. वा शाहीर वा, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपला माणूस आपल्या सोबत उभा आहे. अरे चेल्या, शाळा कॉलेजच्या ऍडमिशन साठी मदतीस आपले धंगेकर, हॉस्पिटलमध्ये मदतीला धंगेकर, वीज तोडली MSCBनी मदतीला आपले धंगेकर,
पाणी आलं नाही, रस्त्यात खड्डे पडले, ड्रेनेज तुंबलं, मदतीस आपले दंगेकर. अरे लेकी सुनांना टुकार छेडतात, सासरी कुणावर जात झाला, मदतीस आपले दंगेकर. वयोवृद्धांची गैरसोय झाली व तरुणांची फी भरायला पैसे नसले, तिथं खंबीर आपले दंगेकर. मग शाल्या मला सांग, अशा आपल्या सच्च्या माणसाला, खऱ्या कारभाराला आपण निवडून द्यायला नको का? द्यायलाच पाहिजे. अरे जसं प्रत्येक वेळी मदतीसाठी दंगेकर असतात, तसं विधानसभेत बी दंगेकरच पाहिजे. येत्या 26 तारखेला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आणि रवींद्र हेमराज धंगेकर या नावासमोरचं हाताचा पंजा चिन्ह असलेलं बटन दाबायचं आणि त्यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं. लक्षात ठेवा, हाताचा पंजा. अहो शाहीर, जातीपातीमध्ये भांडणं लावून स्वतःचा राजकीय फायदा करून घेणारे असे लय जण बघितले, पण कोणतीही जात पात धर्म यांमध्ये भेदभाव न करणारा आपला नेता म्हणजे रवींद्र भाऊ धंगेकर. मग शाहीर, होऊन जाऊ दे तुमच्या आवाजात काहीतरी. असं म्हणतो. मग ऐक, 26 तारखेला मतदान केंद्रात जायचं. ऐकलं का मंडळी? 26 तारखेला मतदान केंद्रात जायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं. रवी भाऊ आपला खंबीर नेता, रवी भाऊ आपला खंबीर नेता, त्यांच्याच हातात देऊया सत्ता, त्यांच्याच हातात देऊया सत्ता, त्यांच्याच हातात देऊया सत्ता. हे आपल्या माणसाला आपण निवडून द्यायचं, हे आपल्या माणसाला आपण निवडून द्यायचं. 26 तारखेला मतदान केंद्रात जायचं, 26 तारखेला मतदान केंद्रात जायचं, 26 तारखेला मतदान केंद्रात जायचं. हे हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं. या कसबा मतदारसंघाचं नाव महाराष्ट्रात गाजवायचं. ऐकलं का मंडळी? या कसबा मतदारसंघाचं नाव महाराष्ट्रात गाजवायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं. हे रवी भाऊंना निवडून आपण द्यायचं, रवी भाऊंना निवडून आपण द्यायचं. हे हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं, हाताचा पंजा बघून बटन दाबायचं.